राज्यस्तरीय पुरस्कार बी द चेंज फाउंडेशनचा अतिशय म्हणजे अतिशय सुंदर असा हा कार्यक्रम त्यांनी आयोजित केलेला होता। आजचा सुद्धा कार्यक्रम अतिशय सुंदर होणार आहे याची मला खात्री आहे आणि मला खूप कौतुक वाटतं या सगळ्या टीमचं की इतक्या अतिशय म्हणजे कमी वेळामध्ये आणि अतिशय लहान वयामध्ये हे सर्व जे आहेत कार्यकर्ते ते अतिशय छान कार्य करत आहे, आपल्या सर्व शिक्षकांचा सन्मान करत आहे आणि मला वाटतं की आपल्या सर्व शिक्षकांसाठी खूपच आनंदाची गोष्ट आहे, अभिमानाची गोष्ट आहे की आपल्या सर्वांचा या बी द चेंज फाउंडेशनकडून सन्मान होत आहे आणि मला असं वाटतं ह्या बी द चेंज फाउंडेशनचं कार्य हे नेहमी असंच पुढे चालत राहावं आणि त्यांनी आपल्यासारख्या सर्व कार्य करणाऱ्या आपल्या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या सर्व शिक्षकांना एक छान सुवर्ण संधी देऊन त्यांच्या कार्याचा गौरव करण्याचा सतत प्रयत्न करावा असं मला वाटतं। अक्षय सरांशी माझं नेहमीच बोलणं होतं, म्हणजे मला जेव्हा अडचण येते तेव्हा मी अक्षय सरांशी बोलते आणि ते इतके छान समजावून सांगतात आणि त्यामुळे उल्हास येतो करतो। त्याची जर कोणी दखल घेतली किंवा आपल्या कामाचं जर कोणी कौतुक केलं तर आपल्याला मनापासून आनंद होतो आणि एक हुरूप येतो की हो चला आपला कोणीतरी आपलं काम बघतंय, आपल्या कार्याची दखल घेत आहे आणि ही बाब आपल्याला पुढील कार्यासाठी आणखी प्रेरणा देते, खूप प्रेरणा देते आणि आपण ज्या विद्यार्थ्यांना घडवतोय, ज्या विद्यार्थ्यांना आपण तयार करतोय, ज्यांच्यासाठी आपण सतत कार्यरत असतोय त्यांच्यासाठी आणखी कार्य करण्याची प्रेरणा आपल्याला मिळत जाते। मला तर वैयक्तिक असं वाटतं की खरंच मी कधी स्वप्नातही विचार केला नव्हता की मला राज्यस्तरीय पुरस्कार मिळेल किंवा राष्ट्रीय स्तरावरचा पुरस्कार मिळेल। ते माझ्या आईवडिलांनाही जे आहेत नाही आहेत या जगामध्ये त्यांनाही आनंद होईल, त्यांचाही आशीर्वाद मला मिळेल। ज्या शिक्षकांनी मला घडवलं त्या शिक्षकांना खूप आनंद होतोय। विशेष म्हणजे माझी जी संस्था आहे, माझी खाजगी शाळा आहे, शासकीय अनुदानित शाळा आहे आणि माझ्या संस्थेतल्या प्रत्येक सदस्याला, कार्यकारी मंडळाला इतका आनंद झाला आहे की ते म्हणतात खरंच मॅडम तुम्ही आमच्या संस्थेचं नाव उज्ज्वल केलं आणि हे संस्थेचं नाव उज्ज्वल करण्याचं जे मला एक संधी मिळाली आहे ती बी द चेंज फाउंडेशनने मिळवून दिलेली आहे आणि त्यामुळं मला खूप कौतुक वाटतं बी द चेंज फाउंडेशनच्या सर्व टीमचं आणि मी असंच म्हणेल की त्यांनी सतत हे कार्य चालू ठेवावं आणि सर्वांचे आशीर्वाद घ्यावेत आणि सतत पुढे जात राहावं। धन्यवाद।